काही युवक मंडळी एका धार्मिक कार्यक्रमाला जायचं नियोजन करतात आणि जाण्यासाठी टेम्पोची निवड करतात। टेम्पोमध्ये गाणी लावून आपला आनंद व्यक्त करत असतात। सगळ्यामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि या आनंदाची सफारी टेम्पो पुढे घेऊन जात असताना समोर सळीने भरलेल्या ट्रकला जाऊन धडकतो आणि सगळं होत्याचं नव्हतं करतो। नमस्कार मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन काय तर। धार्मिक कार्यक्रम आटपल्यानंतर सगळेजण घराच्या दिशेने प्रवास करू लागले होते। एका टेम्पोमध्ये सर्व महिला बसल्या होत्या तर दुसऱ्या टेम्पोमध्ये पुरुष बसले होते। यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि टेम्पोमध्ये तरुण उभे राहून नाचत असलेला व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती त्यांनी सोडला होता। याआधी सगळ्या तरुणांनी आपला ग्रुप फोटो काढून त्यावरती असं लिहिलं होतं, ब्रदर्स। ब्रदर्स म्हणजेच सगळ्यांचेच एकमेकावरती मित्रप्रेम मोठ्या प्रमाणात होतं। नाशिकमध्ये 12 जानेवारी 2025 रोजी द्वारका सर्कल जवळ सायंकाळी 8च्या सुमारास एक भला मोठा अपघात झाला, ज्यामध्ये सळीने भरलेला ट्रक रोडवरून जात होता आणि पाठीमागून 16 प्रवाशांनी भरलेला टेम्पो जात होता। अचानक समोरील सळीने भरलेल्या ट्रकने ब्रेक मारला आणि पाठीमागून येणारा टेम्पो थेट सळीने भरलेल्या ट्रकला जाऊन जोरात धडकला। संपूर्ण लोखंडी सळ्या प्रवाशांच्या शरीरात येऊन घुसल्या, कोणाच्या डोक्यात घुसल्या तर कोणाच्या पाठीत, हातात, पायात घुसल्या। कोणी वडिलांना गमावले तर कोणी आपल्या भावाला गमावले। या अपघातात सगळ्यांच्याच कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला। एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे काही जणांना आपला जीव गमावा लागला। अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेले आहेत। अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्यामुळे रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचायला अडचणी निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळे रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या। त्यामुळे जखमींना लवकरात लवकर मदत मिळत नव्हती, म्हणून पोलिसांनी अग्निशमक दलाने त्वरित बचाव कार्य सुरू केलं आणि जखमींना खाजगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। 5 लोकांना जागीच मृत्यूला सामोरे जावं लागलं तर 3 जण गंभीर जखमी झाले होते। काही वेळानंतर त्या 3घांचाही मृत्यू झाला आणि मृत्यूची संख्या 8 वरती पोहोचली। एका आईनं आपल्या मुलाला फोन केला, बाळ कुठं आहेस? आणि समोरून उत्तर आलं, आई पोहोचतोय 20 मिनिटांमध्ये, इथे जवळच आलो आहे। आणि काळानं घाव घातला। या मृतामध्ये एकाच कुटुंबातील बापलेकाचा मृत्यू झालाय। मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेनंतर पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आणि मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर केली। तथापि उघड्यावर लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकावर आणि संबंधितावर कारवाई काय होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। ट्रक ड्रायव्हरने मागच्या लोखंडी सळीला लाल कापड लावणे गरजेचे होते। या अपघातामुळे रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन आणि वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ट्रक ड्रायव्हरने मागच्या लोखंडी सळीला लाल कापड लावणे गरजेचे होते। या अपघातामुळे रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। संबंधित अधिकाऱ्यांची भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे। तर मंडळी, अशा नवीन माहितीसाठी आपल्या नवीन काय तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।